जनता जनार्दनांच्या स्वरूपी तुलाच पाहू। मांगल्य जे तुझे ते बाळामध्ये वसावे, चैतन्य जे तुझे ते यांच्या सवे रमावे। यांचा विकास होता मी धन्य धन्य व्हावे, मी धन्य धन्य व्हावे। आज दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी आज आपल्या अंगणवाडी राजेवाडी येथे अंगणवाडीमध्ये पोषण सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे। या पोषण मुलांना पोषण होण्यासाठी आज आपण होते वजन उंची यामध्ये चांगला बदल पडतो। यासाठी महिलांनी हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये हे दररोज आपल्या घरामध्ये उपलब्ध असते, ती दररोज काळजीपूर्वक खाऊ घालावे ही माझी कृपा करून विनंती। माझं नाव आहे पल्लवी मुंजार क्षीरसागर। तर मी इथं ह्या राजवाडी शाळेमध्ये माहिती करण्यासाठी मी आलेली आहे अंगणवाडीमध्ये। तर आपल्या मुलांना कोणता आहार द्यायचा ते मी आता तुम्हाला माहिती करून देते। तर आज अंगणवाडी राजेवाडी मध्ये जो पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे, त्यामध्ये जे बालक आहेत त्यांच्या मातांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांना कडधान्य असतील किंवा पोषण आहारासंबंधी अतिशय चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी अंगणवाडी ताई सुमनताई काशीद आणि मदतनीस प्रियंकाताई दयवाडे मॅडम यांनी दिली। त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील जे सहशिक्षक आहेत श्री मोतीराम काचगुंडे सर यांनी देखील या ठिकाणी सकाळच्या कोवळ्या होण्यामधून विद्यार्थ्यांना जीवनसत्व मिळतं हे या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी दुधाचा उपयोग आहारामध्ये करावा हे देखील सांगितलं। त्याचप्रमाणे पांडुरंग नरोडे सर यांनी देखील भाज्यांचं महत्त्व सांगितलं, हिरव्या पालेभाज्या त्यांचं त्या ठिकाणी किती खाणं आवश्यक आहे हे महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या। आपल्याला अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळतं, त्याचबरोबर कॅल्शियम सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतो। लहान मुलांची उंची किंवा वजन वाढवण्यासाठी शेवगा, त्याचबरोबर दोडका, ज्या भाज्यांचे आकार लांब असतात, मुळा, गाजर या भाज्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळतं। त्याचबरोबर दुधामधून सुद्धा कॅल्शियम मिळतं। परत करटुले आपले ही तोंडले दिसायला त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले पोषण आहारामध्ये गूळ, शेंगदाणे यामधून सुद्धा बालकांना जो मुडदूस प्रकारचा आजार होतो किंवा जे बालक मुडदूस आजाराला बळी पडतात त्या आजारातून मुक्तता होण्यासाठी त्या ठिकाणी गूळ, शेंगदाणे यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर जर केला आहारामध्ये तर बाळांना त्या आजारापासून लांब ठेवता येतं किंवा त्या ठिकाणी त्या आजाराला बाळ आपलं बळी पडू शकत नाही। त्याचनंतर सीताफळ, या सीताफळामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आज राजेवाडी येथील अंगणवाडीमध्ये पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आला। या निमित्त उपस्थित ज्या महिला भगिनी होत्या त्यांना सर्वांना पोषण आहाराचे महत्त्व समजून सांगितले व त्याचबरोबर सर्व महिलांना आपणही आपल्या घरी आपल्या विद्यार्थ्यांना असंच पोषण आहार द्यावा असं सर्वांना सूचित करण्यात आलं। आणि अंगणवाडीच्या मदतनीस आणि सेविका दोघांनाही अशी विनंती की आपण तर देतातच पोषक आहार, पण तो पोषण आहार तो अतिशय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट देण्यात यावा अशी माझ्या तुम्हाला एक तळमळीची विनंती आहे। तुम्ही ते देतातच पण अजून देखील त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी आणि हा सप्ताह जो आहे तो सर्वांना त्याच्या शुभेच्छा।